तर गुड मॉर्निंग फ्रेंड. तर झालं का सगळ्यांचं चहा पाणी? यांचं बघा इकडं चहा पाणी चालू होतं. आणि दादा आणि अनुष्का खूप दिवसानंतर घरी आले होते. मग पटकन चहा प्यायला बसले, लवकरच उठले होते. अनुष्काला दादाला हाय करा म्हणलं, पहिल्यावानी आताही राहिले नाहीत. आता यांना सवय मोडली, त्यामुळे व्हिडिओमध्ये बोलायला आजत येत. दादा तर वरी साध्या बघत नाही, तेव्हा का मला बोला येत नाही असं बोलतोय. आणि चहा बिस्किट खात होता. मी म्हणलं मला द्या द्या की रे, तर म्हणतात मम्मी तू नुसतं व्हिडिओज बनवत बसतीस, पी की तुझी तू, असं म्हणतात. मी तर एवढे हसले ना की बस. नंतर काय सांगता, आता यांना म्हणलं पटपट चहा प्या, आपल्याला हरभरा गोळा करायला जायचंय. म्हणजे हा प्लॅन आईचाच होता बरं का. आई म्हणली मला तेवढा हरभरा गोळा करू लागा तिकडं, म्हणजे मी रोज शेतात जात होते ना, ते हरभरा थोडं राहिलं होतं. मग म्हणलं पोरायला आवरा, म्हणलं पटपट चहा प्या, आपण जाऊ तिकडं हरभरा गोळा करायला. तर लेकरं म्हणले हा ठीक आहे, ओके, आम्ही पण येतो म्हणले गोळा करू लागाय. कशाच काय, आम्ही निघालोत हरभरा गोळा कराय. तर तेवढ्या सरचा हॉस्टेलवरनं फोन आला की 3 वाजेपर्यंत मुलांना आणून सोडा. त्यामुळं आम्ही गेलो आणि परत लगेच वापस आलो. आम्ही काय पुढं गेलोच नाही. मग नंतर वडील गेले चिकन आणायला. चिकन आणायला गेले, त्यांना झाला उशीर यायला. तिकडंच 12 वाजले, 12 ते 12:30. माझं तर इतकं डोकं आऊट झालं की म्हणलं एकतर लवकर जायचं आणि एवढा वेळ घालवला, एकतर राडा घालायलाच नव्हता पाहिजे. तसंही आता एवढा महिना, म्हणजे 1 महिन्यानंतर सुट्ट्याच लागणार आहे त्यांना. म्हणलं समजून सांगितलं बाबा राहू द्या म्हणलं, मटणाचा राडा नाहीच करायला पाहिजे म्हणलं, उगं ते नसल्यालाच बरं. बघू म्हणलं नंतर एखाद दिवशी. पण मला म्हणत होते तुला काही कळतं का काही, आता मी चाललोय आणायला, तर गेलं तर आणायला तर आणू द्या, असं तसं बोलत होते. तर इकडं बघा, तुम्हाला म्हणलं का हे हरभरा काढाय निघाला होता आम्ही बघा. तर अर्ध्याच वाटत गेलो. आता सगळा व्हिडिओ काय मला घेता आला नाही, पण जितका घेता येईल तितका घेतला मी फास्ट. आणि दिवसभर आज त्यांना सोडायला गेले होते, त्यामुळे मला अजिबात वेळ बी भेटला नव्हता व्हिडिओ काढायला. एवढाच एक थोडा थोडा गडबडीत बनवून ठेवलेला बनवला. तर दादा बघा तिकडं कसं डाळे खाते. आंघोळ्या सध्या आम्ही केलं नव्हतं, तसंच पारूसं निघाला, हातात पाण्याची बॉटल, शर्ट, कार्प सगळं घेऊन साहित्य हरभरा गोळा करायला. आणि माझा बारका भाऊ छोटा ते सध्या आला होता बघा. त्याने तर कठीण किती वाढवली बघा, महाग चालायलेत. पण माझं ऐकलं बरं का त्याने. आम्ही सगळेजण मिळून चाललो होतो. मग गेलो गप्पा मारत मारत. हे बघा सगळं आमचा, म्हणजे रस्ता सध्या व्यवस्थित नाहीये, बांधाने गेलो. लेकरांना म्हणत होते चला पटपट चला, उशीर होतोय कारण वापस जायचे. लेकरं एवढे गुणी आहेत की सगळं काय ऐकतेत बरं का, शब्द मोडत नाहीत माझा. मी म्हणाल ते काम ऐकणार आणि मी म्हणाल तसंच राहणार. बरं आहे तेवढं तरी माझं नशीब चांगलं आहे. आणि माझा बारका भाऊ सध्या म्हणजे काम चुकारपणा करतोय, पण मी म्हणलं चला सगळेजण जाऊ, आपण आईला मदत करू. आणि एकतर आई थकून गेली, लोकांचं बी काम करायचं, घरचं बी काम करायचं. आणि आमच्या काही किरकिऱ्या झाल्या होत्या, भांडणं झाले होते, त्यामुळे माझा सध्या घरच्या कामाला हात लागला नाही. म्हणलं चला आता आपण काय करावं, आईला कामात मदत करावी. कशाच काय, लगेच ह्यांना वापस बोलवलं. शेवटी हॉस्टेल आणि शाळा, सगळ्यात आधी शिक्षण महत्वाचे. शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळं मी आईला म्हणलं आई शोक बोरांना पाठवायचं म्हणलं, काय नाही. तर नंतर इकडं बघा चिकन वगैरे आणलंय. मी चिरत होते कांदा, आई करत होते भाकरी मस्त. आणि मी म्हणला आवरा पटपट. दादाने दिला विळा आणून, परत ट्रॅक्टर खेळायला लागला. मी पटपट कांदा चिरून घेतला आणि चिकन शिजायला टाकलं. आईला म्हणलं आवर पटपट. आई तेव्हा का पटपटा भाकरी करायला लागली आणि इकडं माझं कांदा चिरणं चालूच होतं. आणि अनुष्का माझी व्हिडिओ काढीत होती बघा, कशी पाय दाखवती मध्ये. हिला काय करावं काही कळतच नाही मला तर. आणि नंतर आमचं मटण शिजू टाकून झालं. मग आई काय म्हणली जा कपडे धो, भांडे घास, पटपटा आवर, मला पण म्हणजे मोकळं होईल. आल्यावर आम्हाला हरभरा गोळा करू लाग तुझी तू. मग मी घासून घेतले भांडे पटपटा. भांडे घासून डोकं लय मोठं टारलं झालं होतं बघा. मग भांडे घासल्याच्या नंतर डोकं विचारायला घेतलं मी. ते चिकन शिजलं होतं अर्ध कच्चं. आई हलवून गेली या. आईला म्हणलं हलव आता, तिथे लय राडा झालाय. मी हळद मीठ कांदा बिंदा सगळं घातलं होतं त्याच्यामध्ये. इकडं मस्तपैकी बाजरीच्या भाकरी केल्यात. सगळा पसारा आवराआवरी सावरासावरी केली. आणि नंतरच्याला ते डोकं आईला म्हणलं विचारून घेते. डोकं विचारायला बसले. बघा किती राडा झाला होता इथं. इकडं वडिलाला सध्या लय भूक लागली होती. एक तर गेले आणि येताना भरपूर उशीर केला. आणि आधी दादाचं आवराय घेतलं. दादा आमचा म्हणायचा राहू दे मम्मी मी विचारते. हाय कर म्हणलं, बळच हाय करते. कसा लाजत होता बघू शकताय तुम्ही.
लय लाजते पोरग आणि लय बारके लेकरावानी करते, पण त्याचा लाड हट्ट मी सगळं काही सहन करून घेते, त्यामुळे माझ्या पुढं तसं करते. आपण पहिल्यापेक्षा लय हुशार झालंय बरं का. ही पोरग माझे आता काय सांगणार, माझ्या वंशाचा दिवा आणि माझं सर्वस्व आहे. मी त्याचा लय लाड करीत असते आणि राग आला की झपके पण द्यायला मागं पुढं बघत नाही बरं का मी. पण लाड आज जास्त आहे. मी म्हणलं दादा किती छान दिसतोय तू. त्याला छोटा गंध आवडत नाही, भांग पलिकून पाडतोय उरपाटा, आणि मी पाडलेला भांग चांगला नाही. माझं तर किती मोठं डोकं झालंय बघा. ते पदर पिदर सॉरी बरं का इकडं गेला, आता गडबड होती त्या टायमाला, मला काही जमलं नाही ते. पुन्हा येऊ का ते पार्लरवाल्याने असला माझा वक्ता जर कट करून ठेवलाय, ते कसं डेंजर केस दिसायलेत नुसते भूतिनीसारखी एखाद्या. पुन्हा लावली तोंडाला फेरन लावली आणि अनुष्काला राग राग करीत होते बाई, पटपटावर पटपटावर. कशाच काय, अनुष्का लागली चिडायला रडायला, मम्मी आलं की किरकिर करते सारखं. मग सोडा म्हणलं, आई मला म्हणली जाऊ दे, लेकरांना दुखवू नको, उगाच ओरडू नको, तुझं तुझं आवर म्हणली. केसात तर मरणाचा गुत्ता झाला होता, गुत्ता काढून घेत होते मी. मग काय, मी झाले रेडी, सगळं आवरून घेतलं. आवरल्याच्या नंतर मग आम्ही बसलो जेवण करायला. इकडं बघा मस्तपैकी मटणाची उकड आहे. अनुष्काने घेतलं खायला. आम्ही काय भाकरी खाल्ल्या नाहीत, फक्त उकड तेवढी खाल्ली. आई म्हणली खा, आणि तू म्हणली आल्यावर जेवण कर. ह्यांना फक्त 2-2, 3-3 पीस द्यायचे होते. लेकरं काय जास्त खात बी नाही आहेत. ह्या पोरानं तर अजिबात चिकनला हात लावला नाही, शिवलं सध्या नाही. म्हणून मी रागवत होते खा खा म्हणून. तर तेव्हा का दादा म्हणायचा मला दही खायचंय, दही आणि साखर. मग आईने घेतलं दही आणि साखर, दादाला दिलं दही साखर खायला. आम्ही दोघींनी खाल्लं चिकन आणि चला म्हणलं आवरूया. बघा माझ्या केसाची कसली अवस्था करून ठेवली. लांब झडप केस होते, झालेत एवढे एवढेशे. हाईट एवढी मोठी आणि केस एवढे एवढेशे झालेत. पण आता काय नाही विलाज होता. बघा आमच्या आई किती तळमळायला लागली त्यांना खाऊ घालण्यासाठी. मग काय, शेवटी आईशिवाय कोणी नसते म्हणते ती खरे. आई सगळ्यांना जपते, पण आईला सध्या आपण जपलं तेवढंच गरजेचं आहे, बरोबर की नाही. तर कसं वाटलं मित्रांनो आमचा व्हिडिओ आजचा ही व्लॉग. सॉरी मला काही म्हणजे वेळच तसा भेटा नाही, काही अडचणीत असल्यामुळं मी व्हिडिओ बरोबर बनवू नाही शकत. पण जसा वेळ भेटेल तसं बनवितच राहते, सोडत नाही. तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि पहिलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझं व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर ही अनुष्का माझी इतकी लाडकी बघा, आणि मी तिचा लाड करतेस, कारण ती सध्या माझे दोन्ही लाडके लेकर आहेत. परत इकडं दादा रोसून बसलाय त्या दह्यामुळंच, आणि त्याला म्हणत होते चिकन खा चिकन खा, ते काय ऐकत नव्हता. आम्ही सगळेजण चिकन खायला, तर या तुम्ही सध्या सगळे चिकन खायला. आता आम्ही जातो, आमचा टाईम झालेला आहे, आम्हाला गाडी भेटायची नाही. असं तोंडाला वगैरे बांधून रस्ता पकडलाय. आमच्या इथं वाट सध्या नाही, आम्ही आमच्याच रानातून जात होतो. अनुष्का रडत होती, कोसभर महाग चाललेली होती, रुसली होती. मी जरा किरकिर केल्यामुळं, म्हणजे आवरत नाहीत त्याच्यामुळं.